आलास इथं राज्यातील पहिल्या शारपडमुक्तीच्या पायलट प्रोजेक्टचा आमदार यड्रावकर यांच्या हस्ते उद्या शुभारंभ। शारपडग्रस्त शेती कायमस्वरूपी सुपीक करण्यासाठी राबवण्यात येणारा राज्यातील पहिलाच शारपडमुक्तीचा पायलट प्रोजेक्ट आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमरजित बिराजदार यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी 4 वाजता आलास येथील दानोळी तळ इथं शुभारंभ होणार आहे। 80% निधी राज्य शासन व 20% हिस्सा शेतकऱ्यांच्या सहभागातून राबवण्यात येणारा हा प्रोजेक्ट शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक ठरणार आहे। शिरोळ तालुक्यातील शारपडग्रस्त भागाचा सविस्तर सर्वे करण्यात आला असून एकूण 26 गावांचा सर्वे पूर्ण झाला आहे। त्यापैकी 8 गावांना पायलट प्रोजेक्ट मंजूर करण्यात आला आहे। या प्रोजेक्ट अंतर्गत आलास इथं 90.59 हेक्टर म्हणजेच 226 एकर क्षेत्रात प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे। राज्य शासनाकडून प्रति एकर 1,07,390 रुपये अनुदान दिले जाणार आहे। 20% म्हणजे 26,850 रुपये शेतकऱ्यांच्या वाटणीची रक्कम असे एकूण एकरी 1,34,240 रुपये प्रति एकरी खर्च येणार आहे। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सोसायटीच्या वतीनं कर्ज रूपानं उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यामुळे आर्थिक अडचण न येता शेतकरी या प्रोजेक्टमध्ये सहभागी होत आहेत। जलसंपदा विभागामार्फत या प्रकल्पात आधुनिक HDPE व DWC पाईपांचा वापर करण्यात येणार आहे। 1 फूट व्यासाची मुख्य लाईन थेट नदीपात्रात सोडण्यात येणार आहे। महापुराचा धोका लक्षात घेऊन पाईपलाईनवर नॉन रिटर्न वॉल बसवण्यात येणार असल्यानं शेतात पाणी परत येणार नाही असं या प्रोजेक्टचं स्वरूप आहे। सध्या गळीत हंगाम सुरू असून शेतजमीन रिकामी होत असल्यानं हीच योग्य वेळ असल्याचं सांगत आमदार यड्रावकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांना कामाला गती देण्याच्या सूचना केल्या।